किन्होळा येथे सांडपाणी व्यवस्थापन योजनेचे 3-13 सांडपाणी व्यवस्थापन कामासाठी 21,80,423 रुपये एकाच दिवशी शेड तयार करून पाया न खंदता ओल्या जागेवर तसेच गवताळ जमिनीवर गिट्टी टाकून त्यावर बेड टाकले होते. काम निकृष्ट दर्जाचे करून ठेकेदार बिलं काढायच्या तयारीत होता. स्टार TV 9च्या बातमीच्या दणक्याने ठेकेदाराने गवतावर टाकलेले बेड काढून टाकले. पुन्हा लढवली नवीन शक्कल. बुलढाणा जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961चे कलम 125 प्रमाणे लेखासंहिता नियम 4 परिशिष्ट 2 ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक ZPA 2016 प्रक 56 वित्त 9 दिनांक 17 ऑक्टोबर 2017 कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखासंहिता नियम 1968चे नियम परिशिष्ट 2 अन्वय असलेल्या अधिकाराचा वापर करून उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग चिखली यांनी प्रस्तावित केलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत किन्होळा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील सांडपाणी व्यवस्थापन कामास 21,80,423 रुपयांच्या कामाची मान्यता दिली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा ग्रामपंचायत हद्दीत पुन्हा 21,80,423 रुपयांच्या सांडपाणी व्यवस्थापन योजनेचे कामात तुफान भ्रष्टाचार व्हायच्या मार्गावर आहे. होय, याच गावात काही महिन्यापूर्वी 14,40,000 रुपयाचे घनकचरा व्यवस्थापन योजनेचे काम करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन योजना फक्त नावालाच होती. लाखो रुपये निधी खर्च करून सुद्धा घनकचरा व्यवस्थापन योजना फक्त नावालाच. घनकचरा केंद्र बनले करमणूक केंद्र. कचरा गावातील रस्त्यावर. घंटागाडी पुन्हा बंद. घरात बंद उभी. जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे पुन्हा एक नवीन सांडपाणी व्यवस्थापन योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. या कामाचे कंत्राटदार यांनी एकाच दिवसात शेड तयार केले होते. ज्या ठिकाणी हा काम सुरू करण्यात आला त्या ठिकाणी गावातील अनेक नाल्यांचा सांडपाणी याच मोकळ्या जागेवरून अनेक वर्षांपासून जात आहे. सदर कामाच्या ठिकाणी 12 महिने ओली जागा डबके साचले असतात व या दलदलयुक्त जमिनीवर ठेकेदारने एकच दिवशी शेड तयार केले होते आणि 4-5 दिवसांनी शेडजवळ कोणत्याही प्रकारचा खोदकाम न करता ओल्या गवताळ असलेल्या ओल्या जागेत त्यावर खडी टाकून त्यावर थातूर मातूर बेड टाकून दिले होते. स्टार TV 9 यांनी या बोगस कामाची दखल घेत एक बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीच्या दणक्याने आता मातीवर आणि ओल्या जागेवर टाकलेला सिमेंट गिट्टीचा बेड ठेकेदाराने JCBच्या सहाय्याने काढून टाकला आहे. आता या कामात खोदकाम करून माती बाजूला पडलेली दिसत आहे. सदर कामाच्या ठिकाणी गवत आणि माती दिसत आहे. 15 मिनिटात खोदकाम करून बेड बाजूला केला, त्यात फक्त मातीच दिसत आहे. आजूबाजूला इस्टिमेटनुसार खोदकाम न करता जो बेस तयार केला होता तो सुद्धा ढिसूळ आहे. लोखंडी अँगल दलदलमध्ये उभे केले आहेत. बेड काढल्यावर जमिनीवर पाणीचं पाणी दिसत आहे. हा लोखंडी शेड पाण्यावर उभा केला आहे. यावरून दिसते की ठेकेदार शासनाच्या तिजोरीवर बोगस काम करून डल्ला मारायच्या मार्गावर आहे. आज रोजी ठेकेदार सांडपाणी योजनेचे काम गावात करत आहे हे त्याने शासकीय इंजिनियरला सुद्धा कळवलेले नाही. ठेकेदार यांचे मनमानी कारभार सुरू आहे. चुपचाप 1 फूट खोदकाम करून पुन्हा बेड टाकायच्या मार्गावर आहे. सदर शेड अंदाजे 14x28चा असून त्याचा पाया इस्टिमेटनुसार न खंदता बोगसरित्या काम व्हायच्या मार्गावर आहे. 21,80,423 रुपयांच्या सांडपाणी व्यवस्थापन योजनेच्या कामात पायाच बरोबर नसून वरील काम कसे टिकणार? सांडपाणी व्यवस्थापन काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून ते लोखंडी टीन शेड कधी खाली कोसळेल याबाबत सांगता येत नाही. उपरोक्त कामात होत असलेला भ्रष्टाचार पाहता कमी खर्चात बोगस काम राबवून जास्तीत जास्त भ्रष्टाचार कसा करता येईल हे सिद्ध होते. गावकऱ्यांची दिशाभूल करून व कामात भ्रष्टाचार करून शासनाचा लाभ लाटणाऱ्या भ्रष्टाचारी ठेकेदाराची व त्याला सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून उपरोक्त सांडपाणी व्यवस्थापन कामाचे नमुने क्वालिटी कंट्रोलद्वारे तपासण्यात यावे व यात दोषी आढळणाऱ्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करून त्यात ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला शासनाच्या काळ्या यादीमध्ये टाकून संपूर्ण निविदेची रक्कम भरून घेण्यात यावी.
तसेच सदरील सांडपाणी व्यवस्थापन कामाचे पूर्ण देयके थांबवण्यात यावे। तसेच या कामाची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढील सांडपाणी व्यवस्थापनचे होणारे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे एका तक्रारद्वारे पत्रकार फारुख शेख यांनी केली आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। स्टार TV 9 मुख्य संपादक फारुख शेख, चिखली, बुलढाणा।